तर आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संत मुक्ताईंच्या पालखीचं जालना जिल्ह्यामध्ये आगमन झालं। मुक्ताईनगरमधून निघालेल्या पालखीने खानदेश विदर्भाचा प्रवास करत मराठवाड्यामध्ये प्रवेश केला। पुढील 2 दिवस मुक्ताईंच्या पालखीचा जालन्यामध्ये मुक्काम असेल। पंढरपूरमध्ये दाखल होणारी पहिली दिंडी मुक्ताईंची असणार। तर मराठवाड्यात पालखी दाखल झाली आणि याचा आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदेंनी घेतला। बघूया। ची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थवर्त या तुकोबांच्या म्हणीप्रमाणे अनेक वारकरी जे ते पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाला भेटीसाठी रवाना झालेले। खरं तर आषाढीचा मोठा उत्सव पंढरपूरला आहे आणि त्यासाठी राज्यभरातून नव्हे तर देशभरातून वारकरी जे ते पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेला आहे। खानदेशात निघालेली मुक्ताईची पालखी विदर्भातून प्रवास करत आज मराठवाड्यामध्ये प्रवेश करत आहे। जालना जिल्ह्यातल्या वाघरूळ परिसरामध्ये मुक्ताईच्या पालखीने जो तो प्रवेश केलेला आहे। मुक्ताबाईच्या पालखी सोहळ्यामध्ये आई साहेबांच्या समेत पंढरपूर पर्यंत जात असतात आणि तुकोबारांच्या उक्तीप्रमाणे संपदा सोहळा नावळे मनाला लागला टकला पंढरीचा सर्व वारकरी आई साहेबांच्या समेत चालत असतात आणि मुक्ताबाईचा पालखी सोहळा याला 318 वर्षाची प्रदीर्घ परंपरा लाभलेली आहे। मोठ्या संख्येने वारकरी जे ते जगत तुकारामांच्या पांडुरंगाच्या आणि आई मुक्ताईच्या जयघोष करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।